आता आपण 6व्या चॅप्टर मध्ये आपले लास्ट एक्सरसाइज राहिले, राष्ट्र सराव संच राहिलाय 29 घेण्याच्या आधी एक्सरसाइज आपल्याला थोडेसे काही कन्सेप्ट आहेत ते आपण क्लिअर करू. थोड्या गोष्टी त्यात काय सांगितलंय, काय आहे 29 सराव संच मध्ये, एचा एम चालू आपलं घात, ह्या घातांकिक संख्येचा घातांक म्हणजे काय, घातांकिक संख्येचा घात, घातांकिक संख्या झालेली त्याचं काय घात आहे, याला काय म्हणायचं म्हणजे घातांकित संख्येचा काय, घातांकिक संख्येचा घात. ओके, आता काय 1-2 रूल आहेत ते लक्षात ठेवायचे. काय पहिलं उदाहरण काय, 5चा दुसरा घात किंवा 5चा वर्ग त्या संख्येचा घात. तर हे कसं सॉल्व्ह करायचं, ह्याचं मिनिंग काय होतं, कंसाच्या आत म्हणजे 5चा वर्ग करून परत त्याचं 3 वेळा गुणाकार. समजलं, तर 5चा काय करायचं सॉल्व्ह करायचं, डायरेक्ट काय रूल आहे, 5 कंसाच्या बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आत काय करायचं, त्या दोन्हींचा गुणाकार करायचा. 2 and 3 काय झालं, आन्सर काय झालं, 3 2 6. समजलं. दुसरं काय, 7चा मायनस घात आहे आणि काय त्याचं आन्सर पण वरती -5. तर ते कसं सॉल्व्ह करायचं, आधी -5 आपण काय करतो, -5चं काय करतो, पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्जन करतो. पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्जन करताना काय केलं, 1 काय केलं, -2 खाली लिहून घेतलं आणि त्याचं काय आहे, केवळ कोणता घात आहे, 5. ओके, समजलं काय केलं, 7चा -2 घात आहे आणि त्याचा घातांक 5 आहे. आपला 5चा निगेटिव्ह नंबर आहे, त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्जन करताना गुणाकार व्यस्त करायचं. समजलं. आणि नंतर काय करायचं, ह्याची व्हॅल्यूज काढायची. काय येणार ह्यातून, कंस ब्रॅकेटच्या आत आणि कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आत असेल तर काय करायचं, त्या दोन्हींचा गुणाकार. काय येणार, -2 into 5 1/7 चा काय येणार, -10. समजलं, -10. आता -10 खाली निगेटिव्ह आहे, -10 आन्सर, वर आपण घेऊ शकतो पॉझिटिव्ह मध्ये. समजलं. याचा काय रूल लक्षात ठेवायचा, एचा -m घात असेल तर याला पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, एचा m. हा रूल लास्टला मी सगळे रूल देते चॅप्टर मधले, काय काय फॉर्म्युले ते. समजलं. आता आपण सराव संच 29 सॉल्व्ह करायला घेऊ. एक्सरसाइज हे समजलं, एमचा घात नंतर n आहे. कसं सॉल्व्ह करायचं, ब्रॅकेटच्या बाहेर आणि ह्या दोन्हींचा काय करायचा, गुणाकार करायचा. जर निगेटिव्ह असेल तर त्याला आधी पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्जन करायचं, परत मल्टिप्लाय करायचं. सराव संच 29 मध्ये आपण ओळीने सॉल्व्ह करू. पहिला काय क्वेश्चन, सोपे रूप द्या. पहिला क्वेश्चन कुठला आहे, सोपे रूप द्या. सोपे रूप द्या मध्ये आपण व्हॅल्यू काढायची नाही, फक्त सॉल्व्ह करून घ्यायचं. पहिला क्वेश्चन काय, सोपे रूप मध्ये 15/12 चा ब्रॅकेट त्याच्या बाहेर 4. काय सॉल्व्ह करायचं, आपल्या ब्रॅकेटच्या आत आणि बाहेर असेल फक्त त्यांचा काय करायचा, 3चा आणि 4चा काय करायचं, गुणाकार करून घ्यायचा. 15 आणि 12 आहे त्याचा पाया घेतला, 3 आणि 4 काय आन्सर आलं, 15/12 4 त्रिकोण 12. ते झालं आन्सर. लिहून घ्या. आता एक्झाम्पल घेतलं सेकंड मध्ये काय आहे, 3चा चौथा घात त्याचा ब्रॅकेट -2. ओके, तर काय करायचं, 3 4 आणि -2चा काय करायचं, गुणाकार करायचा. 4 2 8 किती आलं, -8. पॉझिटिव्ह, ह्याला पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, आहे तसं ठेवलं तर चालतं. पॉझिटिव्ह मध्ये काय करणार, 1/3 चा 8
करायचं असेल तर. समजलं? आता थर्ड एक्झाम्पल घेऊ. 1/7 चा ब्रॅकेट त्याचा -3 आणि वर त्याचा 4. काय करायचं? ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा फक्त गुणाकार करायचा. -3 × -4 काय आन्सर आलं? 4 त्रिकोण 12 -12. मायनस प्लसचा गुणाकार वजा अधिकचा गुणाकार काय येतो? मायनस. आता फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल काय आहे? 2 and 5 चा -2 आणि त्याच्या बाहेर -3. काय येणार? 2, 5 आहे तसा पाया लिहून घ्यायचा. ब्रॅकेटच्या आतली संख्या, ब्रॅकेटच्या बाहेरचा घातांक त्यांचा गुणाकार करायचा. 2/5 चा 2/5 चा 3 दोन्ही 6 मायनस मायनसचा गुणाकार मायनस. लिहून घ्या हे. काय राहिलं काम? सॉरी, मायनस मायनसचा गुणाकार काय येणार? प्लस. सॉरी, मायनस मायनसचा गुणाकार काय येतो? प्लस. ओके, मायनस मायनसचा गुणाकार प्लस. चौथा झाला. पहिला क्वेश्चन इरेज करते, तिथं पाचवा सॉल्व्ह करून घेऊ. पहिला दुसरा, तोपर्यंत तुम्ही तो तिसरा आणि चौथा लिहून घ्या. चौथा झाला. आता चौथा. आता कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करू? पाचवा. पाचवा काय? 6 चा 5वा घात त्याचा ब्रॅकेट 6वा घात. काय करायचं? ब्रॅकेटच्या आत कंसाच्या बाहेर असल्याच्या संख्येचा गुणाकार. 6 चा 30 घात. झालं पाचवं गणित. आता सेमच आहेत बाकीचे गणित, तुम्ही होमवर्कला करा. काही नाही, ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आत आहे. 6वा तरीच सॉल्व्ह करू. चला पाचवा. 6वा काय क्वेश्चन आहे? 5 मिनिटच लागतील. 6/7 चा 5वा घात त्याच्या बाहेर दुसरा घात. 6/7 आहे तसं लिहून घेतलं. 5 आणि 2 चा गुणाकार. 6/7 चा काय आला आन्सर? 5 दोन्ही 10. 6व्याचा आन्सर. आता काय क्वेश्चन? 7वा काय? 2/3 चा -4 ब्रॅकेटच्या बाहेर 5. ओके, 2/3 -4 गुणुले 5 वजा 4 गुणाकार 5. 2/3 4 पंचे 20 मायनस प्लसचा गुणाकार मायनस. काय झालं? आपलं 7वं झालं. आता कुठलं राहणार? 8वं. पण आता मग 5/8 ब्रॅकेट 3 आणि बाहेर किती आहे? ब्रॅकेटच्या बाहेर 2. काय करणार आहे? तसा छेद लिहून घ्यायचा. ब्रॅकेट 3 गुणुले -2 5/8. 3 दोन्ही 6 मायनस मायनस प्लसचा गुणाकार मायनस. मायनस आणि प्लसचा गुणाकार काय येतो? -6. 8 गणित झाले. आता 9 आणि 10. पहिले 5वा आणि 6वा इरेज करते. लिहून घ्या ते. 8वा. 9वा काय क्वेश्चन आहे? 3/4 चा ब्रॅकेटचा 6 त्याच्या बाहेर काय आहे? 1. 3/4 काय येणार? ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या बाहेर असल्याचा गुणाकार. 3/4 आणि 6 एके 6. झालं 9 एक्झाम्पल. हे लिहून झालं.
आता कुठलं आहे एक्झाम्पल 10. 10 मध्ये काय 2/5 ब्रॅकेट -3 ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर ब्रॅकेटच्या चौकोन ब्रॅकेटच्या बाहेर 2. काय करायचं पाय आहे तसा लिहून घ्यायचा. -3 गुणिले 2 वजा 3 गुणाकार 2 काय येणार 3 दोन्ही 6 -चा गुणाकार मायनस. हे झालं आन्सर आपला 20 सराव संच 29 मधला क्वेश्चन पहिला कंप्लीट झाला. सोपे रूप द्या. आता दुसरा क्वेश्चन आहे खालील संख्या धन घातांक वापरून लिहा. झालं. क्वेश्चन दुसरा काय आहे खालील संख्या प्रश्न दुसरा खालील संख्या धन घातांक वापरून लिहा. खालील संख्या धन घातांक धन म्हणजे काय पॉझिटिव्ह नंबर वापरून लिहा. एकदम इझी आहे काही अवघड नाही फक्त कन्फ्युजन करायचं नाही. पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. 2/7 चा दुसरा घात माहित धनसंख्या आपण काय आपल्याला काय सांगितलं निगेटिव्ह जर नंबर असेल त्याचा आपण काय करणार गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे काय करायचं उलट करायचं. 7 वर आणि 2 खाली झालं आणि आहे तसा 2 चा घात. समजलं पहिला. आता क्वेश्चन दुसरा 11/3 काय अवघड आहे का एकदम इझी आहे फक्त लक्षात ठेवायचं. गुणाकार व्यस्त करायचं 3 आणि 11 आणि त्याचा घात 5. क्वेश्चन तिसरा 1/6 चा -3 काय येणार 6 वरती खाली 1 आणि खाली 1 आहे तसं लिहिलं तरी चालतं काही नसतं म्हणजे 1 असतं. 6 आणि -3 चौथा क्वेश्चन. चौथा काय y चा -4 घात. y च्या खाली काय नसतं म्हणजे काय असतं 1 असतं. 1/y किती घात आहे तसा चौथा. हे झालं आपला 29 सॉल्व करून. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये फक्त आपल्याला जे लक्षात ठेवायचे फॉर्म्युले तेवढे बोर्डवर लिहून घेते तुम्ही ते बुक मध्ये लिहून घ्या. तरी घातांकाचे नियम आपल्या बुक मध्ये आहे ते लिहिलं तरी चालेल. आपला 29 सगळा घातांक चॅप्टर 6 आपण पूर्णपणे स्वाध्याय सॉल्व करून घेतलेले आहेत. क्लास 7 चे आपण 6 चॅप्टर पूर्णपणे सगळे स्वाध्याय आपण सॉल्व करून घेतले आहेत. हे समजलं काय निगेटिव्ह धनसंख्येत कन्व्हर्जन करायचं वापरून सांगितले. फक्त त्याचा गुणाकार व्यस्त करायचा उलट करायचं. गुणाकार व्यस्त म्हणजे काय 1/2 चं 2/1